नमस्कार शेतकरी बांधवांनो, आज आपण सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यामधील हिंगणी गावामध्ये आलेलो आहोत आणि या हिंगणी गावामध्ये आज आपण ज्यांच्या शेतात आलेलो आहोत झेंडगे फार्मचे सर्वेसर्वा किसन झेंडगे हे आज घडीला शेवगा शेतीमध्ये प्रगतशील शेतकरी म्हणून नावाजले जातात अवघ्या महाराष्ट्रभरात आणि त्यांनी आजपर्यंत गेली 10 वर्षापासून शेवग्याची यशस्वी शेती करतायत. तर किसन भाऊ मला सांगा, तुम्ही पहिल्या सुरुवातीला कधी प्रयोग केला आहे शेवगा शेती? सुरुवातीला 2016 आपण सुरुवात केला. 1 एकरापासून सुरुवात केली. आज 4-5 एकरावरती शेवगा क्षेत्र आहे माझं. आज 10 वर्ष झालं शेवगा शेतीमध्येच काम करतो आणि पूर्ण शेतकऱ्यांना बियाणं पोस्टानं कुरिअरनं, काय शेतकरी प्लॉटवर येते ते प्लॉट बघून बियाणं घेऊन जाते. ते काय शेतकऱ्याची अडचणी असते ती, बाबा आमच्या अशा बागेला परिस्थिती व्हायला लागली, औषध कुठलं मारू द्या, त्याची शेंडे कटिंग असू द्या, सगळ्या गोष्टी आपण फोनवरती सगळ्या शेतकऱ्यांना पोहोचवतो. आज घडीला किती एकर मध्ये शेवगा आहे तुमचा? 4 एकर बाग आहे माझा. 4 एकरचा प्लॉट आहे पूर्ण? हो, 4 एकर आहे. बरं, सुरुवातीला जेव्हा पहिल्यांदा तुम्ही पहिल्या 1 एकर मध्ये प्रयोग केला तर काय अडचणी आल्या तुमच्या समोर? सुरुवातीला नवीन कोणी बी शेतकरी असू द्या, सुरुवातीला 6 महिने वर्ष थोड्या अडचणी येते. त्या खताची माहिती नसते, औषधाची माहिती नसते, फवारणी कशी करायची, शेंडाखोडणी कशी करायची, छाटणी कशी करायची, कोणालाच अनुभव नसतो. बरोबर. आता आमचे आज 10 वर्ष ह्याच्यामध्ये घालवले ते, त्याच्यामुळे आम्ही प्लॉट बघितला गेले की गोष्टी लक्षात येते, अरे ह्याला हे असं असं झालं, असं करावं. बरं, मग ह्या अडचणी सोडवण्यासाठी काय मार्ग वापरला तुम्ही सुरुवातीला? अडचणी सोडवायला काय, सुरुवातीला झाडाची 3-3.5 फूट उंची आली का शेंडा कटिंग घ्यावं लागते. शेंडा कटिंग मारलं का 2.5 फुटावरती, मग नंतर 2-4 असे ब्रँचेस फुटल्या की झाड असं डेरेदार तयार होतं. आणि जर समजा तुम्ही शेंडा कटिंग जर टायमिंग नाही घेतला, एक स्टंप निस्ता वर जातो, माल शेंगा जास्त लागत नसतो. म्हणजे डेरेदार झाड होण्यासाठी शेंडा कटिंग करणं महत्वाचे, शेंडा कटिंग छटणी महत्वाची आहे. तेव्हा हे अशा ह्या हिशोबाने असं माल लागतो बागेला. नाही, माल तर एक नंबर आहे. आता हे बघू शकता तुम्ही, शेंगेचा कलर कसा एक नंबर आहे, हिरवीगार शेंग आहे बघा. शेंगेची लांबी 2 फूट राहते. आणि जरी आता हे 18 ते 20 mm ची शेंग झालेली आहे तरी ह्याच्यामध्ये बियाणं दिसत नाही, प्लेन सफाई शेंग राहते. बरं, बियाणाचे मग निर्मिती करण्यासाठी शेंग किती mm ची होऊ देता तुम्ही? आम्ही 20 mm ची शेंग ठराविक, आता ज्यावेळेस बियाणं धरायचं आपल्याला बागेतलं तशा ठराविक चांगल्या शेंगा पाठीमागे ठेवायचं, त्याचं बियाणं तयार करायचं आणि मग ते व्यवस्थितपणे पुढे शेतकऱ्याला दिलेले उगवण व्यवस्थित होती अशी शेंग सेटिंग. बरं, आता हे सुरुवातीला झाड लावल्यानंतर मग आळवणी वगैरे कसं करता तुम्ही? सुरुवातीला बियाण्याची लागवड करा किंवा रोपाची लागवड करा. लागवड केल्यापासून एक 20 ते 22 दिवशी हुमिक ऍसिडची आळवणी आपल्याला करावी लागते. हुमिक ऍसिड म्हणून औषध भेटतं तुम्हाला मार्केटमध्ये, त्याची आळवणी करून घ्या. आणि परत आता खोड आळी लागते, तिचा प्रादुर्भाव थांबवण्यासाठी काय करायचं शेतकऱ्यांना सांगा? खोड आळी म्हणजे बुडातून भुसा बाहेर काढणारी आळी. ती झाडाला आळी लागली तर त्याच्यासाठी खोड आळी जर लागली तर क्लोरोफायरिफॉस म्हणून औषध भेटतं. त्याच्यामध्ये 7% आहे, 80% आहे, 100% आहे. तुम्ही कुठलंही औषध मारून त्याला त्या छिद्रामध्ये औषध सोडून त्याचा नैनाट करायचा त्या आळीचा. आणि आता हे पाला जे आहे, समजा काही वेळेस काय होतं, पांढरी माशी म्हणा किंवा कीड म्हणा, ह्या पाल्याला कीड लागते, झाडाला कीड लागते, याच्यासाठी काय खबरदारी घेता तुम्ही? त्याच्यावर कसं असतं, आता ही कवळी पाला असते, ती आळी येते. आळी आल्यानंतर आपल्याला साधं कीटकनाशक स्प्रे घ्यायचा आहे. आणि जर समजा पानं पिवळी व्हायला लागली, प्लॉट पिवळा व्हायला लागला तर बुरशी आली मनाची साधं बुरशीनाशक स्प्रे करून. आणि आता हे जे फुलं लागले आहेत शेंगायला लागतील नाही का, तर ही फुलगळती वगैरे थांबवायला काय थांबवण्यासाठी, आता समजा तुमचं फुल भरपूर लागलं बागेला, आता काय जाण्याची अडचण आहे, त्या बागेला फुलं लागते ती भरपूर. बरोबर. आणि सेटिंग पकडत त्याला पाण्याचं नियोजन अॅक्युरेट पाहिजे. फुलकळीच्या अवस्थेमध्ये पाणी जास्त पोटभर नाही दिलं पाहिजे, कमी पाणी ठेवायचं. आणि तेवढं करून बी जर समजा फुलगळती व्हायला लागली तर त्या शेतकऱ्यानं कॅल्शियम नायट्रेट आणि बोरान खालून द्यायचं आहे झाडाला. कॅल्शियम नायट्रेट बोरान कमी पडालं तर त्याची फुलगळती मोठ्या प्रमाणात होती. बरं, आता काही वेळेस काय होतंय, आपल्या इकडे महाराष्ट्रामध्ये शेतकरी काय करतात, तुमचं रोपट म्हणा किंवा पीक वाढीसाठी युरिया फेकतात, तर ते युरिया फेकायला पाहिजे का नाही? नाही, नको. युरिया तर बिलकुल बागेला वापरायचा नाही. युरिया 19-19 जी नत्राची खतं आहेत का बिलकुल वापरायची नाही. ती नत्राचं खत जर जास्त झालं तर फुलगळी होणार आहे, हे आंतरपेरे वाढणार आहे, बाग जास्त वाढणार आहे. त्याच्यामुळे ही 2 खतं टाळायची, वापरायची नाही. 19-19 वापरायचं नाही, युरिया वापरायचं नाही. म्हणजे नत्राची खतं द्यायची नाही, एवढी काळजी घ्यायची. बरं, पाण्याचं काय नियोजन करता? या बघूयात तुमची बाग, बघत आपण बोलत जाऊयात. पाण्याचं नियोजन काय करता तुम्ही? पाणी म्हणजे आता ह्याला ड्रीप वरती राहतं. 16 mm चे ड्रीप आहे. 12 बाय 6 फुटावरती 2 बियाची लागवड आहे. हे असं शेंड कटिंग महत्वाचं आहे ह्याच्यामध्ये.
तेव्हा हे असे शेंगा तयार होतात. वा. आता हे कसं आहे, आता काय वेळेस काय होतंय, काही शेतकऱ्यांना ह्या जी आपली शेंग आहे हा. त्या शेंगाचा कलर पिवळसर दिसतो. सर म्हणजे कसं राहतं माहिती आहे का, हा. त्याच्यामध्ये त्याला जर थोडी कमतरता पडली पिवळं होऊ शकते, किंवा बुरशी आली तरी सुद्धा पिवळं पडू. आता मग ह्या 4 एकरच्या प्लॉट साठी तुम्ही ड्रीप इरिगेशन drip ठिबक सिंचनचा वापर आणि त्याच्यासाठी पाण्याची व्यवस्था विहीर आहे की बोर आहे काय? बोरवेल वर कमाल म्हणावी लागेल ना, नाही का? म्हणजे आज शेतकऱ्यांकडे काही विहिरी असून असा यशस्वी प्रयोग ते राबवू शकत नाही, तरी किसन भाऊंकडे आज बोरवेल वरती ही शेती तेच करताय. आता मला सांगा, हे प्लॉट झाल्यानंतर म्हणजे शेंगा माल धरलेला आहे, शेंगा संपल्या, तर तुम्ही किती वर्षानंतर पुन्हा छाटणी करता याची? त्याचं कसं असतं, आता समजा बागेला माल लागला का, माल चालू झाल्यानंतर एक 2.5-3 महिने प्लॉट चालू, ते 8-10 दिवसाला आठवड्याला कटिंग करावं लागते शेंगाची हार्वेस्टिंग. हार्वेस्टिंग झाल्यानंतर पुन्हा बागेची छटणी, माल संपल्यानंतर छटणी घ्या. आणि हे सगळा माल कुठं विकता बरं तुम्ही ते आता? आपलं बाहेर जाते प्लॉट, चेन्नई मद्रास बाहेर जातो जागेवर प्लॉट. म्हणजे महाराष्ट्रातून तुम्ही आज घडीला बाहेर जातो. इतर दुसऱ्या राज्यात माल विकतायत. दुसऱ्या राज्यात. बघा शेतकरी बांधव, शेती हीच निष्ठा आणि शेती हीच प्रतिष्ठा हा मूलमंत्र लक्षात घेऊन सोलापुरातील किसन झेंडगे या शेवगाभूषण प्राप्त शेतकऱ्यांनी आपल्या शेतीमध्ये गेल्या 10 वर्षापासून शेवगा लागवडीचा यशस्वी प्रयोग साकारला आहे. शेवगा लागवड करत असताना त्यांनी सुरुवातीला अनेक अडचणी बघितल्या, मात्र आज घडीला ते प्रत्येकी एकरी उत्पन्न 9 ते 10 लाख रुपये मिळवतात. कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त मुनाफा मिळवण्यासाठी शेवगा लागवड हे किफायतशीर पीक तुम्हाला तुमच्या शेतीमध्ये घेता येईल. त्यामुळे आज घडीला ते त्यांच्या शेतीमध्ये जास्तीत जास्त उत्पन्न मिळवण्याचा प्रयत्न करतात आणि त्यांनी आपल्याला व्हिडिओमध्ये त्यांच्या अनुभवातून बारकावे सांगितलेच आहेत. त्याचबरोबर ते शेतीत मिळणारं शेवग्याचं उत्पादन हे परराज्यात दुसऱ्या राज्यात शेवगा विक्री करतात, निर्यात करतात. भरघोस उत्पादन आणि नफा मिळवून देणारं पीक म्हणजे शेवगा शेती आहे. शेवगा शेती करत असताना किसन झेंडगे हे त्यांच्या शेवग्याच्या माध्यमातून शेवगा बियाणं देखील निर्मित करतात आणि त्याची देखील विक्री करतात पोस्टाने, बाय पोस्ट. त्यामुळे तुम्ही स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर त्यांना संपर्क साधू शकता. तुमच्या शंका, प्रश्न सगळं काही विचारू शकता. त्याचबरोबर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला आवर्जून कळवा आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा. किसन भाऊ, तुम्हाला सांगली येथे काही दिवसापूर्वी शेवगा भूषण पुरस्कार मिळालाय. ही गोष्ट माझ्या कानावर आली, म्हणून आज मी खास तुम्हाला भेट द्यायला आलो. तर हे पुरस्कार भेटल्यानंतर तुमची जबाबदारी पण वाढली आणि या पुरस्कारानं तुमची मान आणखीन उंचावली. तर मला सांगा, हे शेवगा पुरस्कार भेटल्यानंतरच्या काय भावना आहेत तुमच्या? ते कसं असतं, आज गेले 10 वर्ष झाले मी शेवगा शेतीमध्ये काम करतो. काय शेतकऱ्यांना बियाणं, काय शेतकऱ्यांना औषधं, खताची माहिती तीच पावते माझी पुरस्कार भेटणं म्हणजे शेवगा क्षेत्रामुळे. बरोबर. शेवगा शेतीमध्ये असल्यामुळे आपल्याला तीच पावते, पूर्ण महाराष्ट्राभर शेतकऱ्याचे काम चांगले केल्यामुळे. बरोबर. म्हणजे शेवग्याची शेती करत हे माणसं सुद्धा जोडण्याचं काम करतात मोठ्या प्रमाणात. ही कौतुकास्पद बाब आहे तुमची, खरोखर वाखाणण्याजोगी गोष्ट आहे. चला.